वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। अपघाताचा बनाव करून ग्राहक सेवा केंद्र चालकाची 80,000ची फसवणूक। नातेवाईकाचा अपघात झाल्याचा बनाव रचून राहुरी फॅक्टरी येथील एका ग्राहक सेवा केंद्र चालकाची तब्बल 80,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी तुषार विठ्ठल कदम वय 35 रा देवळाली प्रवरा हे राहुरी फॅक्टरी परिसरात ग्राहक सेवा केंद्र चालवत होते। त्यावेळी आरोपी राहिल युनुस शेख रा नाशिक याने नातेवाईकाचा अपघात झाल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। यानंतर बँक खाते फ्रीज होईल अशी भीती दाखवत एका अनोळखी फोन पे वापरकर्त्याच्या मदतीने ऑनलाईन व्यवहार करून 80,000 रुपये रोख घेऊन आरोपी पसार झाला। ही घटना 24 सप्टेंबर 2025 रोजी घडली असून या प्रकरणी 21 जानेवारी 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 318, 4 व 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करत आहेत। वेद बातमीचासाठी रफिक शेख राहुरी।